आणि बातमीपत्रामध्ये न्यूज आणि व्ह्यूज आपण पाहणारच आहोत। मात्र तत्पूर्वी एक महत्त्वाची बातमी आहे। राजकीय नेत्यांच्या दौऱ्यांचा फटका सामान्य जनतेला कसा बसतो याचं उदाहरण म्हणजे शिर्डीमध्ये तब्बल 8 तासांपासून पडून असलेला साधू महाराजांचं शव। शिर्डीतील बसस्थानक लगत असलेल्या पातालेश्वर मंदिरामध्ये गेल्या 40 वर्षांपासून सेवा करणारे गणेश गिरी महाराज यांचं आज सकाळी निधन झालं आणि त्यानंतर त्यांच्या सेवकांनी त्यांना साईनाथ रुग्णालयात नेलं। डॉक्टरांनी मृत घोषित केलं, मात्र कुठलाही कागद दिला नाही। तेव्हापासून गणेशगिरी महाराजांचं शव म्हसोबा मंदिराजवळच पडून आहे। त्यांचे सेवेकरी महाराजांची समाधी करण्याच्या तयारीत आहेत, मात्र मृत्यू प्रमाणपत्र, पंचनामा आणि प्रशासन दखल घेत नसल्यानं सेवेकरी प्रशासनावर नाराजी व्यक्त करतायत। देशाचे गृहमंत्री अमित शहा शिर्डीमध्ये मुक्कामी आहेत। राज्यातील मंत्रिमंडळ देखील शिर्डीमध्ये मुक्कामी असणार आहे। प्रशासन राजकीय नेत्यांच्या नियोजनामध्ये व्यस्त असल्यामुळे ब्रह्मचारी साधू महाराजांकडे लक्ष देण्यास कुणालाही वेळ नसल्याचंच दिसून येत आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुनील दवंगे यांनी। शिर्डीच्या बसस्थानकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पाताळेश्वर मंदिरामध्ये गणेशगिरी महाराज जे गेल्या 40 वर्षापासून महादेवाची सेवा करत होते। आज दुपारी जे आहे त्यांचं दुःखद निधन या ठिकाणी झालेलं आहे। येथील जी सेवेकरी मंडळी होती त्यांनी साईनाथ रुग्णालयामध्ये त्यांना नेलं, त्या ठिकाणी त्यांना मृत घोषित घेतलं, मात्र कुठल्याही प्रकारचे कागदपत्र न दिल्यामुळे त्यांना अंत्यविधी जो आहे तो करता येत नाहीये। आता आपण या ठिकाणी पाहू शकतो की गेल्या 8 तासापासून त्यांचं जे शव आहे ते या ठिकाणी पडून आहे। सेवेकरी जे आहे ते प्रशासनाची वाट बघताय, मात्र अद्यापपर्यंत कोणी आलेलं नाही असा जो दावा जो आहे, असा आरोप जो आहे तो येथील सेवेकरी करताय। आपल्यासोबत काही सेवेकरी आहेत, नेमकं काय घडलंय दादा आणि यांचं नाव काय होतं? एक गणेशगिरी बाबा होते सर। सकाळपासून आम्ही नाही यांचं पाहतोय, इथं कोणीच आलेलं नाही आमच्यापाशी। सरकार आलेली नाही, कोणीच आलेलं नाही, आम्हाला कोणी आधारही करीना, काही म्हणेना। आम्ही दवाखान्यात गेलो, दवाखान्यातले लोक आम्हाला सपोर्ट करेना, नगरपालिकावाले सपोर्ट करेना, इथले जे डिपार्टमेंट वाले आहेत ते सुद्धा येईना। आम्ही त्यांना कळकळीनं सांगतोय की इथं बाबांचा असं मृत्यू घोषित झालेला आहे, पण कोणी आमच्याकडे बघायलाच तयार नाही। इथं सगळे माणसं, इथं सगळे शिर्डीतून गोळा झालेले, बाबाचे बाहेरचे सुद्धा भक्त आहे, सगळ्यांना कळवलेलं आहे, कोणी आलं नाही। आणि इथले जे पोलीस डिपार्टमेंट आहे इथले एक सुद्धा माणूस आलेला नाही। दवाखानेवाले डॉक्टर लोक सुद्धा आम्हाला आधार द्यायना, काही ना इथले नगरपालिका द्यायना, ना इथं कोणी सकाळपासून आलेलं नाही। बाबा अजून सुद्धा सकाळी 12:30 वाजता झालेलं आहे, बाबा अजून असेच पडलेले। आम्ही अजून दिवाबत्ती सुद्धा नाही केली बाबांच्या या असं झाल्यामुळं। साधू महाराज होते का किंवा काय सेवा केली? आणि त्यांनी 42 साली इथे सेवा केली होती। आणि मेन गोष्ट म्हणजे आम्ही पोलीस स्टेशनला गेलो होतो। पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्या साहेब म्हणत होते जर तुमची खाजगी जागा असेल तर तुम्ही इथे हे करू शकता, जर काही कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर आम्ही इथे कारवाई करू शकतो, असं त्या पोलीस साहेबांनी म्हटलं होतं। म्हणजे एकीकडे आज शिर्डीला जे आहे ते अमित शहा मुक्कामी येणार आहे, छावणीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। मोठ्या प्रमाणावर पोलीस दल जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेलं आहे। प्रशासन जे आहे ते अमित शहाच्या दौऱ्यामध्ये व्यस्त असल्याचं दिसून येत आहे। मात्र ज्या साधू महाराजांनी गेल्या 40 वर्षापासून महादेवाची निस्सीम भक्ती केली, म्हसोबा महाराज मंदिरामध्ये त्यांनी आपलं वास्तव्य केलं, त्याच ठिकाणी गेल्या 8 तासापासून त्यांचं शव जे आहे ते पंचनाम्याविना आणि अंतिम विधीविना तसंच पडून आहे। एकीकडे महायुती सरकार हिंदुत्वादाच्या गप्पा मारतं, मात्र एक हिंदू साधूच त्यांच्याच दौऱ्याच्या दरम्यान अशा पद्धतीनं शेवटच्या वेळी त्याच्यावर अशी वेळ यावी, ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल। सुनील दवंगे, NDTV मराठी, शिर्डी, अहिल्यानगर।